नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. छोट्याशा गॅपनंतर पुन्हा एकदा आलो आहे. इंडियाच्या मॅच चालू नाहीत, पण त्या शेजारील कंट्री पाकिस्तान यांची टेस्ट मॅच चालू होती वेस्ट इंडिजबरोबर. फर्स्ट टेस्ट हरले पाकिस्तान. फार 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 खराब पद्धतीने हरले, कारण 211चं टार्गेट चेस करायचं होतं आणि 120वर ऑल आऊट झाले. तर सध्या पाकिस्तानची सगळीकडूनच काय बोलतात, त्यांच्यावर खूप प्रखर प्रतिक्रिया येते. त्यांची वुमन्स टीमचं पण तेच आहे. श्रीलंकेबरोबर ODI चालू होती, ती पण 2-1 ते लोक हरले. आज फर्स्ट T20 होती, तीसुद्धा ते लोक हरले. तर पाकिस्तानचं क्रिकेटमध्ये सध्या काहीच चांगलं होताना दिसत नाही. तर टेस्टबद्दल बोलायचं तर पहिल्या इनिंगला वेस्ट इंडिजने 311 केले. पहिल्या दिवशी 193वर 3च विकेट होते. वेस्ट इंडिज वाटलं वेस्ट इंडिज मोठा स्कोअर करेल, किंतु काय झालं, पाऊस खराब, लाईट्स, त्याच्यामुळे ओव्हर्स पूर्ण होऊ शकल्या नाही. त्या दिवशी 67 ओव्हर झाल्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी अजून चांगली पाकिस्तानकडून बॉलिंग झाली आणि त्या लोकांनी त्यांना 311वर ऑल आऊट केलं. असं वाटलं की पाकिस्तानला या मॅचमध्ये चान्स आहे चांगलं हे करण्याचा. पण पाकिस्तानचं इथे एक गोष्ट नमूद करण्यात की पाकिस्तानला आपण ओळखतो फास्ट बॉलर. खूप आधीपासून पाकिस्तानने एवढे फास्ट बॉलर एक दिले आहेत वर्ल्ड क्रिकेटला की नुसती नावच ऐकलं की त्यांच्याबद्दलचं किती भीती होती एका वेळेला ते दिसते. म्हणजे माझ्या तरी बघण्यात इम्रान खान, वसीम अक्रम, वखार युनिस, शोएब अख्तर, अकीब जावेद, त्यानंतर आसिफ, आमिर, गुल, वहाब वगैरे हे खूप चांगले बॉलर पाकिस्तानकडून आहेत. सध्या बघायला गेलं तर शाहीन आफ्रिदी स्पिनर पण होते त्यांचे, अब्दुल कादीर साकलेन. हां, यांच्यामध्ये 2 अजून बॉलरची नावं राहिली. ऑलराऊंडर होते अझर महमूद आणि अब्दुल रझाक. हे पण बऱ्यापैकी खूप चांगलेच बॉलर पण होते आणि बॅट्समन पण तेवढे चांगले होते. तर अशी पाकिस्तानना एक बॉलिंगची लेगसी होती. पण आता सध्या, आणि हे सगळेच आहे इन्क्लुडिंग ऑलराऊंडरसुद्धा, त्यांच्याकडे 140+ टाकणारे होते. शोएब अख्तर, वसीम अक्रम, वखार हे तर सुरुवातीला 150+ पण टाकायचे बॉलिंग. पण आता पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की 130+ बॉलर नव्हता ह्या टेस्टमध्ये. जे पण 3-4 बॉलर त्यांनी खेळवले ना, मुश्किलने कोणीतरी 135पर्यंत गेला असेल, नाही तर सगळे त्याच्या अंडर होते. तर ही परिस्थिती आली आहे सध्या पाकिस्तानात. त्यांच्याकडे बॉलर नाही मिळत आहे ना, बॅट्समन मिळत आहे. तर पहिल्या इनिंग्समध्ये वेस्ट इंडिजकडून शाय होपने 92 केले आणि हॉज आहे त्यांनी 84 केली. आणि पाकिस्तानकडून अली आहे, त्याने 4 विकेट केली 50 रन देऊन. आणि पाकिस्तानची बॅटिंग चालू झाली. पाकिस्तानला पण चांगला स्टार्ट मिळाला. इमाम उल हक चांगला यांनी पार्टनरशिप केली शान मसूद बरोबर, ज्यांनी आता कॅप्टनशिप ज्याच्याकडून काढून बाबरकडे दिले. परत ते लोकं U-टर्न घेतला आणि बाबरला कॅप्टनशिप दिली. तर शानने 109 केले. चांगली इनिंग होती त्याची. कॅप्टनचा प्रेशर त्याच्यावरून गेला आहे, तर एक चांगली इनिंग खेळला. इमाम पण चांगली इनिंग खेळला. पण या दोघांव्यतिरिक्त बाकी कोणाचा स्कोरच नाही. बाबर आझम 23, 24 वगैरे असे एकेकांचे स्कोर होते. त्याच्यामुळे पाकिस्तान एका चांगल्या पोझिशनवर होती. पाकिस्तानसुद्धा त्यांचे पण काहीतरी 240-50ला काहीतरी 3-4 विकेट होते. नंतर मला वाटतं त्यांचे 30-40 रनात 7 विकेट गेले आणि 282ला ऑल आऊट झाले. वेस्ट इंडिजला मोठी लीड मिळाली नव्हती, 30-35 रनाची लीड मिळाली होती. आणि त्यांची सेकंड इनिंगसुद्धा वेस्ट इंडिजची वेस्ट इंडिजकडून बॉलिंगमध्ये सील जो आहे, सील नाही, ग्रेव्हिस त्यांनी 5 विकेट घेतले 27 रन देऊन फर्स्ट इनिंगमध्ये. आणि सेकंड इनिंगला वेस्ट इंडिजची पण स्थिती चांगली नव्हती. 181ला ऑल आऊट झाले ते लोक. आणि पाकिस्तानला टार्गेट मिळालं 211चं. तिथे कोणते आहे, काय त्याचं नाव, अब्बास अली यांनी
22 रन्स देऊन 5 विकेट घेतले. असं वाटत होतं की पाकिस्तान टेस्ट जिंकेल, पण पाकिस्तान येते एवढी खराब सुरुवात, एकामागून विकेट फक्त बाबर आझम काय तो शेवटपर्यंत टिकून होता, पण त्यांनी पण 50च रन केले आणि तो पण लास्टला आऊट झाला आणि पाकिस्तान 120ला ऑल आऊट होतं. आणि त्याच्यामध्ये स्टील आहे, त्यांनी 20 रन देऊन 5 विकेट घेतले. तर पाकिस्तानच्या शेवटच्या दिवशी परत त्याच्यामध्ये तो शान मसूद जे आहे ज्यांनी फर्स्ट इनिंग सेंचुरी केली, त्याला काहीतरी बॉल हातावर लागलेला होता बोटांवर, तर तो इंज्युअर होता. तो 8व्या नंबरवर बॅटिंगला आला, 3 रन्स करून आऊट झाला. पण इथे ना पाकिस्तानचा अप्रोच खूपच मॅच जिंकायचा प्रयत्नच करत नाही ते लोक, किंवा एंडपर्यंत जेवढं होईल तेवढं क्लोज जाऊया असं पण नाही करत, सरेंडरच करतात. जेव्हा एक विकेट जात होता, 6 विकेट गेले, 7 विकेट, पाकिस्तानचा जो ऑलराऊंडर आहे जमाल करून, तो काहीतरी 7व्या नंबरवर आला आणि कोण होता बाबर आझम. तर बाबर आझम बऱ्यापैकी सेट होता, खेळत होता, तर त्यांनी कंट्रोल घ्यायला पाहिजे होतं ना, जास्त स्ट्राईक ओव्हरमध्ये 4-4, 3-3 बॉल स्वतः खेळायला पाहिजे होते, बाकीचे बॉल टेल एंडरला खेळत. तेवढे ते लोक क्लोज गेले असते ना. त्यांनी बाबर आझम 3-4 बॉल खेळला असता, समजा त्यात एखादा चौका वगैरे आला असता, सिंगल 2 रन आले असते, तर ओव्हरला 3-4-2 रन तर तुमचे झाले असते. आणि इथे काही तुम्हाला ओव्हरचा प्रेशर नसतो की 50 ओव्हरमध्ये टार्गेट अचीव करायचं आहे, 20 ओव्हरमध्ये, तर पाहिजे तेवढा होता. तर मग बाबर आझमने ते एक स्किल असतं ते पण, की कसं टेलेंटबरोबर खेळायचं आणि मॅचच्या क्लोज जायचं, तर ते स्किल ह्यांच्यामध्ये कोणाकडेच नाही. बाबर आझमला हे लोक मोठा बॅट्समन आहे, त्याचे शॉट क्लास आहे, चांगला बॅट्समन आहे, पण मॅच जिंकण्यासाठी जे टेम्परामेंट आणि जे स्किल पाहिजे ते नाही आहे. पाकिस्तानचे खूप बॅट्समन असे होऊन गेले, जावेद मियादाद, इंजमान उल हक, सईद अनवर, मोहम्मद युसूफ, शाहीनशाह आफ्रिदी, सईद अनवर, बापरे खतरनाक बॅट्समन. हे लोक जरी त्यांचे 6-7 विकेट गेले तरी बॉलरबरोबर टुकू एखाद दुसरा चौका छक्का मारून खूप क्लोज मॅच या लोकांनी जिंकलेल्या मी स्वतः बघितलेले, मला आठवत होते, इवन इंडियाबरोबरसुद्धा. तर अशा पद्धतीची पाकिस्तानची पहिलेची टीम असं होते. आता यांच्यामध्ये ते दिसतच नाही. बाबर आझमने स्वतःचे 50 केले आणि आऊट झाला, पण तेच जर तो आणि तो बॉलरला बिंदास सिंगल काढून नॉन स्ट्राईकवर जात होता, तिकडनं ते विकेट जात होते बॉलरचे, त्या लोकांना तो समोर आणत होता त्या वेस्ट इंडिजच्या बॉलर. आणि वेस्ट इंडिजच्या बॉलर काही बॉलरची चांगली बऱ्यापैकी स्पीड होती, 135+ बॉलर आहे, 45पर्यंत पण जाणार होती. तर पाकिस्तानचं त्या टेल एंडरला काही जमलं नाही. आणि इकडे त्या बाबर आझमचं तेच जो अप्रोच आहे तो खराब, म्हणजे सेल्फिश, जे त्याला म्हटलं तर सेल्फिश, टीमसाठी नाही काय. तर हे त्याचे 50 रन झाले, बस काय फायदा. जेव्हा 7 विकेट गेलेले, तुझ्याकडे 3 विकेट बाकी आहेत, तू स्वतः जास्त स्ट्राईक घे, थोडा तिकडे ॲग्रेसिव्ह खेळ, काही शॉट तुझे डेव्हलप कर, स्कूप, म्हणजे मी काय शिकवणार आहे लोकांना म्हणा, पण दिसतं काही मॉडर्न डे क्रिकेटमध्ये. आपण आत्ता रिसेंटली ज्या इनिंग्स बघितल्या, एकदा बेन स्टोकने अशीच मॅच जिंकवली होती बॉलरला घेऊन. आपलं रिषभ पंतनी अशी एक इनिंग खेळली ऑस्ट्रेलियामध्ये, 1 काय 2 इनिंग खेळले. एक ड्रॉ केलेली मॅच आहे ऑस्ट्रेलियाबरोबर. आपण अश्विन, तो हनुमान विहारी, या लोकांनी पूर्ण दिवस ते खेळून काढलेलं. बॅक पेन होतं, एकाचं काहीतरी हात फ्रॅक्चर काय पायाचं होतं, तरीसुद्धा त्या लोकांनी किती गटसी खेळलेले, बॉल छातीला वगैरे लागतात. पुजाराची चांगली इनिंग होती तिकडे. तर अशा प्रकारच्या मॉडर्न डेमध्ये लोक हार नाही मानत, खेळतात. रिषभ पंतनी कसली इनिंग खेळलेली, ती न जिंकणारी मॅच आपण जिंकलो होतो ऑस्ट्रेलियाबरोबर, 300 समथिंग 18 वगैरे काहीतरी चेस केली होती. तर अशा इनिंग्स पाहिजे, तर मजा येते टेस्ट क्रिकेट बघायला पण. आणि टेस्ट क्रिकेट बघितलं जातं, पण हे असे जर खेळत राहिले तर कोण बघणार आहे. तर असो, सध्या त्यांची काय बोलतात त्याला, त्यांचं जसं देश असं चाललं आहे खाली, तसं त्यांचं क्रिकेट पण असंच खाली चाललं आहे. वुमन्सचं पण सेम तेच आहे आणि मेन्सचं पण. हॉकीमध्ये पण बिचाऱ्यांना कधी
थोडेफार एखाद दुसरी मॅच चांगली खेळतात, जिंकतात, तर त्याच्यानंतर 4-5 मॅच हरतात. आता त्यांना मला वाटतं वर्ल्ड कप क्वालिफाईंग खेळायचं की असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये पण कोचेस त्यांच्याकडे कोणी यायला बघत नाही, आले तरी हे लोक टिकवून देत नाही. खूप पाकिस्तानचे लोचे लपाटे आहेत बाबा. सध्या त्यांचा जो हेड कोच नाही, हेड सिलेक्शन कमिटीचा जो आहे कोण, अकीब जावेद जो बॉलर, त्याचा सध्या सगळीकडे हे चालू आहे. त्यांनी स्वतः इकडे ही टीम जेव्हा सिलेक्ट केली, तो सिलेक्टर पण आहे बहुतेक, हां सिलेक्टरच आहे तो, चीफ सिलेक्टर केली, तेव्हा तो बोलतो ह्या टीमनी एक जरी टेस्ट मॅच जिंकली वेस्ट इंडिज तरी मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही स्वतः ज्या सिलेक्शन आहे ते तुम्ही अशी टीमबद्दल बोलणार, भले ठीक आहे तुमची टीम वीक असेल, काही जे काय असेल तरी कोण असं बोलतं का आमची टीम एक मॅच जिंकली तरी खूप आहे. तर डेंजरस सिच्युएशनमध्ये चाललं आहे पाकिस्तान सगळ्या बाजूने. तरीसुद्धा ते बोलतात ना, गिरे टू बी टांग पर, तशी त्यांची परिस्थिती आहे. ठीक आहे, मरू देत, आपल्याला तेवढं डीपली नाही यायचं आहे. जो मॅचचा जो हे होता रिव्ह्यू तो मी दिला याच्यावर. आता अजून एक त्यांची टेस्ट आहे, बघू काय होतं त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, एक आपल्या इंडियन क्रिकेटसाठी थोडीशी अशी वाईट, थोडी मनाला एक बोलतात ना थोडंसं चुकल्यासारखी गोष्ट घडली. आपला अजिंक्य रहाणे यांनी ऑल फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेतली. मला अजिंक्य रहाणे सही आहे, एक खास करून जो आता मी उल्लेख केला ना, रिषभ पंत वगैरे या लोकांनी जे जिंकले, ते जो ऑस्ट्रेलियाचा जो दौरा होता तिथे त्यांनी पहिली मॅच फक्त विराट कोहलीने कॅप्टनशिप केली आणि विराट कोहली इंडियामध्ये आला. त्याला काहीतरी सेकंड ते फर्स्ट चाइल्ड होणार होतो म्हणून तेव्हा रहाणेंनी कॅप्टनशिप केलेली. आणि त्याच्यानंतर म्हणजे 36 ऑल आऊट झाल्यानंतर आपण सगळा कमबॅक केलेला आहे. एक टेस्ट जिंकलो, एक ड्रॉ केली, अजून एक जिंकलो, असं काहीतरी करून आपण ती सिरीज जिंकलो हिस्टॉरिक. तर तेव्हा रहाणे कॅप्टन होता. रहाणेच्या 1-2 इनिंग्स पण त्यावेळेला खूप भारी आलेल्या, कॅप्टनशिप खूप चांगली केलेली. ओव्हरऑल बाकी पण रहाणेचे चांगले ODIमध्ये T20मध्ये चांगले इनिंग्स आहेत. तर अजिंक्य रहाणे आपला मुंबईचाच आहे. डोंबिवलीला राहायचा आधी. डोंबिवली टू चर्चगेट, वानखेडे किंवा शिवाजी पार्क इथे रोज बहुतेक रोजच ट्रॅव्हल्स करायचं, क्रिकेट खेळायचं, शिकायचा. असं करत करत पहिला मुंबई रणजी टीममध्ये आला, नंतर इंडिया टीममध्ये आला, ODIमध्ये आला, नंतर टेस्टमध्ये आला आणि बऱ्यापैकी होता. एक टेस्टचा तरी चांगला प्लेअर होता, खूप टेस्ट वनडे. तर त्याला जिंक्स म्हणून बोलायचे इंडियन्स प्लेअर अजिंक्य. तर काल त्याने रिटायरमेंट जो त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याने रिटायरमेंटचा जो टाकला, त्या बिचाऱ्याला खूप इमोशनल झाला, अश्रू अनावर झाले सांगताना की आता याच्यापुढे मी इंडियाला रिप्रेझेंट नाही करणार वगैरे. तर एखाद्या प्लेअरला हे गोष्ट सांगणं किंवा ती गोष्ट घडणं आणि ते घडताना त्या ज्या क्षण असतो त्याला हे करणं किती खूप कठीण होतं. कारण त्यांना दिसत असतं की आता याच्यानंतर मी इंडियासाठी रिप्रेझेंट करणार नाही किंवा आपल्या रणजीसाठी, लोकल टीमसाठी, किंवा मग मला खेळताना लोक जसे रेग्युलर बघतात तसे बघू शकतात, IPL वगैरे खेळेल बाय चान्स. पण हे आणि एवढं जर आपलं करिअर जे काही 15 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष खेळले असतात ते पूर्ण त्यांच्या डोळ्यासमोरून जातो. लहानपणापासून कसे खेळत आलेलो असतो, काय स्ट्रगल असतो, टीममध्ये आल्यावर कशा गोष्टी घडलेल्या असतात, एखादी क्रुशल मॅच त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपण काय केलं, त्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. आणि हे सगळं मग त्याला त्यावेळेला जेव्हा आठवतं तेव्हा त्याला किती भरून येत असेल. हे असंच आहे जेव्हा आपण पण एखाद्या ठिकाणी 25-30 वर्ष काम करतो आणि रिटायरमेंट आपली असते ज्या वर्षी, ज्या दिवशी, तेव्हा आपल्याला ते सर्व आठवतं. आपण कशी सुरुवात केली ते कामाला, किती सॅलरीपासून सुरुवात केली, कसं काम केलं, कसं चढ उतार सगळं बघत आपण प्रोग्रेस केला, कंपनीचा प्रोग्रेस झाला. हे सगळ्या गोष्टी जसे आपल्याला फील होतात तशाच ह्या जे स्पोर्ट्स पर्सन्स होते त्या लोकांना पण सेम फील होते. आपण म्हणतो त्या लोकांची तर मजा आहे, एवढा पगार घेतात, असं करतात तसं करतात, खेळले तरी पैसे, नाही खेळले तरी पैसे मिळतात, ह्यांना काय. पण प्रत्येकालाच मेहनत प्रत्येक ह्याच्यामध्ये स्ट्रगल आहे. आता तुम्ही विचार करा, आपण भारत देश एवढा करोडो लोकसंख्येचा देश, त्याच्यामध्ये क्रिकेट बघणारे, खेळणारे लाखो, हजारो, करोडोच्या संख्येने आहेत. त्याच्यातून
आपण पहिलं तर आपल्याला शालेय क्रिकेटमध्ये, नंतर क्लब क्रिकेटमध्ये, नंतर पुढे जाऊन मग रणजी क्रिकेटमध्ये चांगलं खेळून मग आपण इंडियामध्ये इंडियासाठी रिप्रेझेंट करतो. आणि तेवढंच नाही ना की झालं सिलेक्शन इंडिया टीममध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा ते 11 जणांमध्ये प्लेईंग 11 होतं, त्याच्यामध्ये सिलेक्शन व्हायला लागतं. आणि ते नुसतं एकदाच खेळून चालत नाही. तर तुम्ही काय परफॉर्मन्स दिला नाही, स्कोर तुम्ही 5-6 मॅच, सुरुवातीच्या 5-6 मॅच 0, 2, 3, 10, 20 करून आऊट झालं तर तुम्हाला चान्स लगेच एवढे मिळू शकत नाही. तर तेव्हा तिकडे जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवता, म्हणजे तुमचा रेग्युलर चांगला खेळ दाखवता, स्कोर करता, तरच तुम्ही मग थोडे मॅचेस किंवा जास्त वर्ष खेळू शकता. तर ते सगळं करणं पण तेवढंच मुश्किल आहे. त्याच्यामध्ये नुसतं काय म्हणतात, सुरुवातीला क्रिकेट खेळलो आहे, शिकलो आहे असं नाही होत. रोज काही ना काही नवीन लोकांना डेव्हलप करावे लागतात. शॉट म्हणा, कारण कुठलाही प्लेयर एवढा परफेक्ट नसतो की त्याला कोण आऊट नाही करू शकत. प्रत्येकाचे काहीतरी विकनेस असतात, कोणाचे स्ट्रॉंग पॉईंट असतात, काही ना काय असतं. त्याच्यावर मग समोरची टीम पण आपल्याला हे करते व्हिडिओ बघून की ह्याचे विकनेस कुठे काय, त्या पद्धतीने ते बॉलिंग चेंजेस किंवा त्या चॅनलमध्ये बॉलिंग किंवा त्या पद्धतीचे बॉलिंग, त्याच्यासाठी एखादा स्पेशलिस्ट बॉलर वगैरे लावतात. तर या सगळ्या गोष्टी असतात. मग आपल्या बाकीच्यांना वाटतं की बस बॅट घेतली मारा, असं नाही आहे. बॉल घेतली सर, दोन्ही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्यामध्ये ते एक स्किल लागतं. असंच कोणतरी उठून प्लेयर नाही होऊ शकत आणि इंडियासाठी एवढ्या मॅचेस खेळू शकत नाही. असे किती प्लेयर इंडियासाठी डेब्यू करून काही 2 मॅच, 3 मॅच, 4 मॅच, 5 मॅच, 10 मॅच, 15 मॅच खेळून त्यांचं करिअर पण संपलं आहे. पण 100 मॅच किंवा 50-70 मॅच, 150 मॅच ज्यांनी खेळले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांची कन्सिस्टन्सी तेवढी होती म्हणून ते एवढ्या मॅचेस खेळू शकले. आणि ते जर चांगले खेळणार होता तरच ते जास्त म्हणजे लाँग टर्मसाठी खेळू शकतात. तर आणि त्यांना तेव्हा पैसा मिळू शकतो. ही गोष्ट त्यांना पण माहिती आहे. जर आपण 4-5 मॅचेस चांगलं खेळलो आणि नंतर तेवढा परफॉर्मन्स नाही दाखवला तर टीमच्या बाहेर ऑटोमॅटिक तो जो त्यांचे डिव्हिजन असतात त्याप्रमाणे ते पैसे मिळत नाही तेवढे. IPLमध्ये सिलेक्शन होत नाही, तेवढे पैसे मिळत नाही, म्हणून त्यांना पण आपल्या परफॉर्मन्स दाखवायला लागतो. तर अजिंक्य रहाणेला आता पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून, आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. आता येणार आहे जे काही त्याचा प्रवास आहे तो IPLपर्यंत सीमित आहे की अजून पुढे तो काय कोचिंगमध्ये कशात काय येतो आहे, कॉमेंट्रीमध्ये वगैरे, तर बघू. तर ह्याच नोटवर आजचा व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.